हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हां हो, पाणी बघायचे तुला. रानात पाणी सोडले, दृष्टीला पाणी पाहायचे. आज दृष्टीसाठी मी इडली बनवणार आहे. दृष्टीला इडली आवडते ना? इडली खायची? मम्मा इडली बनवणार आहे तुला. सकाळचे 9 वाजले तरी सुद्धा खूप थंडी आहे बघा. थंडी खूप आहे. आता थंडी चालू झाली, हिवाळा चालू झाला आहे, खूप थंडी वाजते. तर आज मी इडली बनवते. हां हो, संपलं ते. तर बघा आता कशी बनते. नाही तोडू झाड. चल चल चल, नको बाबा, ती रागवतील आपल्याला लोक. आपलं नाही ते. चल, लोक रागवतील ना तुला. तसं नाही तोडू. हां, लोकांचं आहे की नाही. ही तोड. हां, ही तोड. इथलं तोड. हां, इथे तोड. ये, चल आता आपण इडली बनवूया. तुला इडली खायची ना? हां, मम्मा इडली बनवून देते. चला. हॅलो फ्रेंड्स, तर बघा हे इडलीचं पीठ किती छान पद्धतीने आंबलेलं आहे. तर याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी उडीद डाळ घेतलेलं आहे आणि ते चांगलं स्वच्छ धुवून रात्रभर भिजवायचं आणि सकाळी वाटून घ्यायचं. आणि मी खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा तयारी केलेली आहे. आणि सकाळी वाटल्यानंतर ते पीठ आंबवायला ठेवायचं आहे. मी 24 तास आंबवलेलं आहे. आता हिवाळा असल्यामुळे लवकर पीठ आंबत नाही, त्यामुळे 24 तास आंबवून घ्यायचं पीठ चांगल्या प्रकारे. आणि तर हलवून घ्यायचं. नंतर सकाळी इडली बनवताना बघा किती छान झालेलं आहे, व्यवस्थित आंबलेलं आहे पीठ. आणि याच्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हलकासा सोडा टाकायचा किंवा नाही टाकला तरी चालेल, कारण पीठ खूप छान प्रकारे आंबलेलं आहे, त्यामुळे इडली फुगून येते. तर आपण हे मीठ टाकून आता पीठ हलवून घेऊया आणि इडलीची तयारी करूया. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि नंतर आता इडलीचं भांडं घेऊया आपण. त्याच्यामध्ये 1 तांब्या मी पाणी घेतलेलं आहे. आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया. पाणी गरम करून घेऊया पहिल्यांदा. आणि नंतर इडली पात्र आहे त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मग हे पीठ सोडायचं आहे. तर बघा कशा प्रकारे मी इडली पात्राला तेल लावलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये इडली बनवायसाठी मी पीठ सोडत आहे. आणि भांड्यातलं पाणी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ही इडली पात्र ठेवायचे आहेत. पूर्ण तिन्ही पण 3 असतील 4 असतील, प्रत्येक भांड्याची पात्रे वेगवेगळे असतात. आणि मग ते त्याच्यावर झाकण छान प्रकारे लावून ठेवायचं आहे पॅक करून. आणि पहिलं बारीक गॅसवर मग इडली बनवून घ्यायची आहे. एक 5 ते 10 मिनिटांनी वाफवून घ्यायची आहे. बघा किती छान प्रकारे झालेली आहे इडली, किती मस्त फुगलेली आहे. बघा किती मस्त दिसते इडली. चला आपण आता काढूया इडली. खाली काढायची आहे इडली पात्रे आणि गार करायला ठेवायची आहे. गार झाल्यानंतर आपण काढूया इडली. बघा किती छान अशी मस्तपैकी निघते. बघा किती छान फुललेली आहे बघा फ्रेंड्स. चला आता आपण ही खायला सर्व करूया इडली. बघा किती छान झालेली आहे. आणि आता खोबऱ्याची चटणी बनवते आणि आता दृष्टीला खायला देते इडली. बघा मम्माने इडली बनवली दृष्टीसाठी. छान झाली का? बघा. हां, बघा किती स्पंजी झाले, छान झाले का नाही? बघ कशी झाली. बघ, यम्मी का? यम्मी टेस्टी झाली की नाही? तुझ्या डॉगीला द्यायची? डॉगीला द्यायची? डॉग का दृष्टीची इडली का? नको, दृष्टीची आहे, आमच्या दृष्टीची इडली बाबा. हो, तुझा डब्बा आहे का? इडली खा. जाऊ दे तिथे तू. बघा फ्रेंड्स, छान अशी इडली झालेली आहे. तुम्ही पण करून पहा नक्की. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाय कर फ्रेंड्सला. बाय, सी यू. बोल, या मग इडली खायला या मग.